नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दशांश पूर्णांकाचा भागाकार। तर यामध्ये 3 प्रकारे प्रश्न विचारले जातात। या 3 प्रकारात दशांश पूर्णांकाचे प्रश्न आलेले असतात। एक म्हणजे अंश व छेद। अंश व छेद या ठिकाणी छेदामध्ये काय आलेले असतात, जास्त दशांश स्थळे सोडलेली असतात। तर दुसऱ्या प्रकारामध्ये काय असते की अंशामध्ये जास्त दशांश स्थळे सोडून पॉईंट आलेला असतो। तर तिसऱ्या प्रकारामध्ये समान घरे उजव्या साईडला सोडून दशांश चिन्ह आलेले असते। या तिन्ही प्रकारामध्ये प्रश्न विचारले जातात। आता आपण पाहूया की कसे सोडवायचे अशा प्रकारचे प्रश्न। तर पहा, आपण तिसऱ्या गणितापासून सुरुवात करूया। हा तिसरा टाईप आहे। तर यामध्ये पहा, हा अंश आहे, हा छेद आहे। ह्या छेदामध्ये काय आलेले आहेत, एक्स्ट्रा दशांश स्थळे सोडून काय आलेलं आहे, दशांश चिन्ह आलेलं आहे। आता या ठिकाणी काय करायचं की पॉईंटचा या विचार न करता प्रथम संख्यांचा भागाकार करून घ्यायचा। संख्या काय आहे, 2/2। उत्तर काय आलं, 1। आता पॉईंटचा विचार करायचा। छेदस्थानी किती घरे सोडून पॉईंट आलेला आहे पाहायचा। तर 1 2 3 4 सोडून पॉईंट आलेला आहे आणि अंशस्थानी 2 घरे सोडून पॉईंट आलेला आहे। आता पाहायचं की छेदस्थानी ह्या अंशापेक्षा किती घरे जास्त आहेत। तर पहा, अंशस्थानी 2 आहेत आणि छेदस्थानी 4 आहेत। ह्या पॉईंटची करायची वजाबाकी। 4 + 2 किती झाले, 2। तर तेवढे शून्य उत्तरात द्यायचे। समजलं का? पहा, छेदस्थानी अंशापेक्षा जितके दशांश स्थळे जास्त असतील तेवढे शून्य उत्तरात द्यायचे। हा झाला तिसरा टाईप। आपण दुसरा टाईप पाहूया। यामध्ये पहा, अंशस्थानी दशांश स्थळे जास्त आलेली आहेत। तर आपण काय करायचं, पॉईंटचा विचार न करता प्रथम काय करून घ्यायचा, संख्यांचा भागाकार करून घ्यायचा। तर पहा, 9999ला कसा भाग जातो, 1199 भाग जात नाही, मग 0 1199। उत्तर आलं 909। उत्तर काय आलं, 909। आता पॉईंटचा विचार करायचा। पाहायचं की अंशस्थानी छेदस्थानापेक्षा किती स्थळे जास्त आहेत। तर पहा, छेदस्थानी 3 आहेत, अंशस्थानी 4 दशांश स्थळे आहेत। ह्या 4 मधून ही 3 दशांश स्थळे वजा केली तर 1 राहतो। 1 दशांश स्थळ राहते। तेवढे पॉईंट आपण डावीकडे सरकवायचे उत्तरात। म्हणजेच 4 + 3 किती, 1। तर 1 घर आपण काय करायचं, हा पॉईंट डावीकडे सरकवायचा। हे असेल याचं उत्तर। त्यानंतर पहिल्या टाईपमध्ये समान दशांश स्थळे सोडून दशांश चिन्ह म्हणजे पॉईंट आलेला असतो। या ठिकाणी पण काय करायचं की दशांश चिन्हाचा विचार न करता भागाकार करून घ्यायचा। 4 × 4 आणि हेच याचं उत्तर असणार आहे। कारण जेव्हा अंश व छेदामध्ये समान दशांश स्थळे सोडून दशांश चिन्ह आलेले असते त्यावेळी उत्तरामध्ये काय येत नाही, दशांश चिन्ह येत नाही। अशा प्रकारे हे दशांश अपूर्णांकाचा भागाकार करण्याचे नियम आहेत। आपल्याला जर आणखीन उदाहरणासह जर तुम्हाला हे लिहून घ्यायचं असेल तर मी इथं बघा नोट्सच्या रूपात सुद्धा लिहून दिले आहे। तुम्ही हे नोट डाऊन करून घेऊ शकता। इथं मी 2 उदाहरणं घेतलेली आहेत। ह्या 2 उदाहरणांचं पण विश्लेषण मी इथं करते। पहा, तर या ठिकाणी अंश व छेदामध्ये समान दशांश स्थळे सोडून दशांश चिन्ह आलेलं आहे, त्यामुळे उत्तरात दशांश चिन्ह येणार नाही आणि हाच आहे पहिला नियम। त्यानंतर टाईप 2 पण ते कसं विचारले जाते, टाईप 2 म्हणा 3 म्हणा, परंतु काय आहे की छेदस्थानी अंशापेक्षा जास्त काय असते, दशांश स्थळे सोडून पॉईंट आलेला असतो। या प्रकारामध्ये काय करायचं की छेदस्थानी जितके पॉईंट म्हणजे जितके दशांश स्थळे सोडलेले आहेत एक्स्ट्रा अंशापेक्षा तितके शून्य उत्तरात द्यायची। पहा, हे पण तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता। त्यानंतर टाईप 3 प्रकारात विचारले जाणारे म्हणजे काय होतंय की अंशस्थानी दशांश स्थळांची संख्या जास्त असते, छेदस्थानी कमी असते। तेव्हा काय करायचं, संख्यांचा दशांश स्थळाचा विचार न करता प्रथम संख्यांचा भागाकार करून घ्यायचा आणि अंशस्थानी जितकी दशांश स्थळे जास्त आहेत छेदस्थानपेक्षा तितके पॉईंट ते डावीकडे उत्तरात सरकवायचे असतात। अशा प्रकारे
आज आपण दशांश अपूर्णांकाचा भागाकार शिकलेलो आहोत. व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून ठेवू शकता, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल. आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल ह्या बटनवर तुम्हाला टिक करायला पाहिजे किंवा क्लिक करायला पाहिजे. अशा प्रकारे आज आपण दशांश पूर्णांकाचा भागाकार शिकलो आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण दशांश पूर्णांकाचा गुणाकार घेतला होता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो. थँक्यू.